दरम्यान युद्धविरामाची घोषणा झाल्यावर आता भारतात जोरदार राजकीय शब्दयुद्ध पाहायला मिळते। पाकिस्तानने युद्धाबाबत महत्त्वाची भूमिका घेतली, मात्र भारत बघ्याच्या भूमिकेत राहिला। त्यामुळे पाकिस्तानने मोठी बाजी मारल्याची सडकून टीका विरोधकांनी मोदी सरकारवर केली आहे। यामुळे पुन्हा एकदा ठाकरे सेनाविरुद्ध भाजप शाब्दिक संघर्ष पेटलेला पाहायला मिळतोय। हे श्रेय नरेंद्र मोदींनी घ्यायला पाहिजे होतं, हे श्रेय भारताला मिळायला पाहिजे होतं। इतका मोठा देश महाविश्वगुरूला मिळायला पाहिजे होतं। तिथे जगात युद्ध सुरू आहे आणि महाविश्वगुरू केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू येथे आपल्या राजकीय विरोधकांवरती बॉम्ब टाकत होते। कसले विश्वगुरू, कसले महाविश्वगुरू? पाकिस्तानला जी प्रतिष्ठा यामुळे प्राप्त झाली त्याला जबाबदार नरेंद्र मोदी आहेत आणि त्यांचं सरकार आहे भंपक आणि डरपोक। या क्षणी प्रेसिडेंट ट्रम्प जर पाकिस्तानचे आभार मानत असेल तर ही भारताला मारलेली चपराक आहे, मोदींना मारलेली चपराक आहे। संजय राऊत, तुमची परिस्थिती सापासारखी झालेली आहे। ज्या पद्धतीनं साप आपलंच दूध पितो आणि फणा वर काढतो, अगदी तशाच पद्धतीनं या देशाचं मीठ खायचं, या देशामध्ये राहायचं आणि देशाविरोधात फणा काढायचा प्रयत्न संजय राऊत सातत्यानं करतायत। अगदी त्याच पद्धतीनं या देशाच्या विरोधामध्ये भूमिका घेण्याचं काम आणि पाकिस्तानची प्रवक्तेगिरी करण्याचं काम संजय राऊत यांच्याकडनं केलं जातंय। भारतीय जनता पार्टी देश सांभाळण्यासाठी सक्षम आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देश सांभाळण्यासाठी सक्षम आहेत। ट्रम्प यांनी कुठेही बैठक घेऊ द्या, त्यांनी काही फरक पडत नाही।